13 फेब्रुवारी 2026 असा असेल आजचा शुक्रवार मिथुन राशीसाठी. 13 फेब्रुवारी 2026चा शुक्रवार मिथुन राशीच्या लोकांसाठी अंतर्मन आणि बाह्य जग यांच्यातील दुवा अधिक स्पष्ट करणारा दिवस ठरतो. हा दिवस तुम्हाला विचारांच्या वेगातून थोडा थांबायला पण त्याचवेळी योग्य दिशेने पुढे जायला शिकवणारा आहे. मिथुन राशीचा स्वभाव सतत हालचालीत राहणारा, नवनवीन कल्पनांनी भरलेला आणि संवादप्रिय असतो. आज मात्र त्या वेगाला थोडी स्थिरता मिळेल. विचार गोंधळलेले वाटण्याऐवजी क्रमाने मांडले जातील आणि मनात चाललेला सततचा संवाद थोडा शांत होऊ लागेल. सकाळची सुरुवात नेहमीपेक्षा वेगळी वाटू शकते. उठल्याबरोबरच मनात अनेक गोष्टी एकत्र येतील, पण आज त्या गोष्टी गोंधळ निर्माण करणार नाहीत. उलट काही दिवसांपासून मनात असलेले प्रश्न आज अधिक स्पष्टपणे समजायला लागतील. आपण नेमके काय करू इच्छितो, कोणत्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी केवळ सवयीमुळे आयुष्यात टिकून आहेत, याचा विचार आज खोलवर होईल. हा विचार त्रासदायक नसून दिशा देणारा असेल. कामकाजाच्या क्षेत्रात आजचा दिवस संवादावर आधारलेला आहे. नोकरी करणाऱ्या मिथुन राशीच्या लोकांना आज बोलण्याची, समजावून सांगण्याची किंवा माहिती देवघेव करण्याची संधी मिळू शकते. एखादी बैठक, चर्चा किंवा महत्त्वाचे संभाषण आज तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुमचे शब्द आज प्रभावी असतील, पण त्यामागे असलेली स्पष्टता आणि प्रामाणिकपणा अधिक महत्त्वाचा ठरेल. आज तुम्ही जितके स्पष्ट बोलाल, तितके बहिर्समज टळतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस कल्पनांना मूर्त रूप देण्याचा आहे. एखादी कल्पना जी आतापर्यंत केवळ डोक्यात होती, ती आज प्रत्यक्षात आणण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. लगेच मोठा फायदा होईलच असे नाही, पण पहिलं पाऊल टाकण्याची हिंमत आज मिळेल. मिथुन राशीचे लोक कल्पनाशक्तीत पुढे असतात, पण आज त्या कल्पनांना व्यवहाराची जोड देण्याची गरज भासेल. आज घेतलेले छोटे निर्णय पुढे मोठ्या बदलांचे कारण ठरू शकतात. आर्थिक बाबतीत आजचा दिवस तुलनेने संतुलित आहे. उत्पन्न आणि खर्च यामध्ये फार मोठा फरक जाणवणार नाही, पण पैशांबाबतची मानसिकता बदलताना दिसेल. काही लोकांना आज जाणवेल की पैसा केवळ सुरक्षिततेसाठी नाही, तर स्वातंत्र्यासाठीही महत्त्वाचा आहे. त्यामुळे आज खर्च करताना किंवा बचत करताना तुमचा दृष्टिकोन अधिक परिपक्व असेल. एखाद्या जुन्या आर्थिक निर्णयाचा परिणाम आज लक्षात येऊ शकतो. कौटुंबिक नात्यांमध्ये आजचा दिवस हलकासा संवाद आणि समजूतदारपणाचा आहे. घरातील वातावरण तुलनेने शांत राहील. एखाद्या व्यक्तीशी छोटासा संवादही आज मनाला समाधान देऊ शकतो. मिथुन राशीचे लोक अनेकदा बाहेरच्या जगात अधिक गुंतलेले असतात, पण आज घरातील साधेपणा आणि आपुलकी याची जाणीव अधिक तीव्र होईल. एखादी जुनी आठवण, कौटुंबिक किस्सा किंवा साधा एकत्र घालवलेला वेळ आज मनात गोड भावना निर्माण करेल. प्रेम संबंधांमध्ये आजचा दिवस संवादाचा आहे. जोडीदाराशी असलेले नाते आज अधिक खुले वाटेल. मनात असलेली एखादी गोष्ट आज बोलून दाखवावीशी वाटेल आणि ती गोष्ट समोरच्याला समजेलही. आज प्रेमात गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. जे लोक एकटे आहेत त्यांना आज एखाद्या व्यक्तीशी संवाद साधताना वेगळीच ओढ वाटू शकते. ती ओढ केवळ आकर्षणापुरती मर्यादित न राहता विचारांच्या पातळीवरची असेल. आरोग्याच्या बाबतीत आज शरीर आणि मन यांचा समतोल बराचसा ठीक राहील. मात्र सतत विचार करत राहिल्यामुळे थकवा जाणवू शकतो. डोळ्यांचा ताण, डोकेदुखी किंवा अस्वस्थता जाणवल्यास थोडा वेळ स्वतःला विश्रांती देणे आवश्यक आहे. आज चालणे, हलका व्यायाम किंवा आवडते संगीत ऐकणे मनाला शांतता देईल. मिथुन राशीचे लोक मानसिक हालचालींमध्ये इतके गुंततात की शरीराकडे दुर्लक्ष होते, पण आज त्या दोघांमध्ये समतोल साधणे गरजेचे आहे. आजचा शुक्रवार असल्यामुळे भावना, सौंदर्य आणि आनंद यांचा प्रभाव अधिक जाणवेल. काही लोकांना आज स्वतःसाठी काहीतरी चांगले करावेसे वाटेल. एखादी छोटी इच्छा पूर्ण करण्याचा विचार मनात येईल. हे सगळे तुम्हाला मानसिक समाधान देईल. आज आनंद शोधण्यासाठी फार मोठ्या गोष्टींची गरज नाही, तर छोट्या क्षणांमध्येच आनंद सापडेल. आध्यात्मिक पातळीवर आजचा दिवस विचारांचा आहे. फार खोल ध्यान किंवा मोठ्या साधनेपेक्षा आज स्वतःशी प्रामाणिक संवाद अधिक महत्त्वाचा ठरेल. आपण जे बोलतो, जे विचारतो आणि जे करतो त्यामध्ये किती प्रामाणिकपणा आहे याचा विचार आज मनात येईल. हा विचार दोष शोधण्यासाठी नसून स्वतःला अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी असेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शिकण्याच्या दृष्टीने चांगला आहे. अभ्यास करताना नवीन गोष्टी पटकन समजतील, मात्र मनात इतर विचार आल्यामुळे लक्ष विचलित होऊ शकते. थोडे नियोजन केल्यास अभ्यासात चांगली प्रगती होईल. आज शिकलेली माहिती पुढील काळात उपयोगी पडेल, त्यामुळे संयम आणि सातत्य आवश्यक आहे. एकूणच 13 फेब्रुवारी 2026चा शुक्रवार मिथुन राशीसाठी स्वतःला समजून घेण्याचा, संवाद सुधारण्याचा आणि विचारांना योग्य दिशा देण्याचा दिवस आहे. आज बाह्य जगात फार मोठ्या घटना घडणार नाहीत, पण आतून अनेक गोष्टी स्पष्ट होत जातील. हीच स्पष्टता पुढील दिवसात तुमच्या निर्णयांना आणि कृतींना बळ देईल. हा दिवस तुम्हाला आठवण करून देतो की सतत हालचालीत राहण्यापेक्षा कधीतरी थांबून विचार करणेही तितकेच महत्त्वाचे असते. मिथुन राशीची खरी ताकद हीच आहे की ती विचारांना शब्द देते आणि शब्दांना अर्थ देते. आज जर तुम्ही मन शांत ठेवून प्रामाणिकपणे संवाद साधलात आणि स्वतःच्या भावनांकडे लक्ष दिलेत, तर हा दिवस तुमच्यासाठी हलका, समाधान देणारा आणि पुढील प्रवासासाठी मार्गदर्शक ठरेल.